डायरेक्ट तर बघा लक्ष द्या एव्हरीवन. वी आर गोइंग टू स्टार्ट विथ स्पेसिफिक हीट. ओके, आता स्पेसिफिक हीट दिले. हीट चा सिम्बॉल काय दिलाय? सीपी अँड सीबी. बरोबर. म्हणजेच स्पेसिफिक हीट, इट इज नॉट मोलर स्पेसिफिक हीट. As for molar specific heat, Cp minus Cv is equal to R असतं. Is it right? हा. And for just specific heat, ही पर्पजफुली प्रिन्सिपल मत नाही. प्रिन्सिपल पेक्षा फक्त स्पेसिफिक हीट असेल तर फॉर्म्युला काय होतोय? एम नॉट Cp minus Cv into what? R. Is it clear? अंडरस्टूड. सिम्बॉल तोच आहे दोन्ही सीपीला, बट डिफरन्स काय आहे? मोल पेक्षा जस्ट एम नॉट. आर ची व्हॅल्यू मिळाली. गेटिंग एव्हरीवन? आता पीव्ही इज इक्वल टू एन मोल साठी एन आर टी. बरोबर, राईट. आपल्याला डेन्सिटी फाइंड करायची आहे, म्हणजे पीव्ही एनच्या जागी आपल्याला मास अपॉन एम नॉट लिहायला पाहिजे. आर ची व्हॅल्यू किती? एम नॉट सीपी मायनस सीव्ही इंटू टी. आता आन्सर काय येणार सांगा डायरेक्टली. इथं एम नॉट गेट कॅन्सल, व्ही इकडे येणार, म्हणजे डेन्सिटी होतं. बरोबर आहे ना? मग पी बाय टी सीपी मायनस सीव्ही असं एक्झाम मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. इथून डायरेक्टली आन्सर, पुढे सॉल्व्ह करत जायचं नाही. कळतं का नाही तुम्हाला? ह्यामध्ये आन्सर काय येणार? ए बी सी डी काय येणार? आन्सर इज ए. इज इट राईट? हा प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्यांना कळाला एव्हरीवन? आता मी पण सॉल्व्ह करवलोय. पी अपॉन सीपी मायनस सीव्ही. It is a mass upon volume, nothing but what? Density. And the option is A. Understood everyone? Density फाइंड करायची होती आपल्याला, ती फाइंड केली. क्लिअर? हा प्रॉब्लेम झाला असेल तर गो फॉर 26. 26 बघा. हा प्रॉब्लेम आहे, कोणाला डाऊट आहे का रे? कुणाला? एनी वन ऑफ यू दिस साइड?